नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे परिसरातील एका बेकरीवर आणि एका हॉटेलवर पुरवठा विभागाने धाड टाकत 5 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. याबाबत अधिक माहिती अशी की सध्या घरगुती गॅस टंचाई जाणवत असून कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक तहसीलदार यांना दिले होते. हातकणंगले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक घरगुती गॅस सिलेंडर वापरत असल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. याबाबत हातकणंगले तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर यांनी हातकणंगले पुरवठा विभागाला कारवाई करण्यासाठी आदेश दिले होते. रुकडी फाट्यावर असणाऱ्या बिकानेर बेकरी आणि घोडावत विद्यापीठा शेजारी असणाऱ्या हॉटेल राज प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी होत असल्याची माहिती पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे पुरवठा अधिकारी दिनेश आडे आणि त्यांच्या पथकाने या दोन्ही ठिकाणी धाड टाकून बिकानेर बेकरीतून 3 घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर तर हॉटेल राज प्युअर व्हेज या हॉटेलमधून घरगुती वापराच्या 2 सिलेंडर व्यवसायासाठी वापरत असल्याचे आढळून आल्याने ते जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईची कुणकुण लागताच रुकडी फाटा, अतिग्रे फाटा, माणगाव फाटा परिसरामध्ये व्यवसाय करणाऱ्या छोट्या उद्योजकांनी आपल्या टपऱ्या पटापट बंद करून धूम ठोकली. याबाबत या परिसरामध्ये टेहाळणी पथक कार्यरत असून घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी दिनेश आडे यांनी दिली असून घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांची माहिती पुरवठा विभागाकडे द्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. अधिकारी हातकणंगले हुकडी येथील फाट्यावर बिकानेर हॉटेलमध्ये 3 सिलेंडर घरगुती 3 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे. हॉटेल राज प्युअर व्हेज म्हणून एक त्या रस्त्यावर एक हॉटेल लागते, त्याच्यावर 2 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे. असे एकूण 5 सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहे. याबाबत कोणत्याही नागरिकांनी किंवा कोणाला काही अडचण आली किंवा कोणाला काही परेशानी असेल, कुठं तुम्हाला आढळला असा काही प्रकार, तर डायरेक्ट पुरवठा विभागासोबत संपर्क साधून तक्रार सादर करावी.